त्याच्या पुढचा भाग रूल्स ऑफ डेबिट क्रेडिट पर्यंत आलो होतो आपण. आठवतो ना? होतं का काल? नव्हता ना? रूल्स ऑफ अकाउंट चालू केलं ना काल आपण. त्याच्यामध्ये अकाउंट्स म्हणजे काय सांगितलेलं होतं, पर्सनल अकाउंट म्हणजे काय सांगितलेलं होतं. पर्सनल अकाउंट म्हणजे काय? पर्सनल अकाउंट इज द पर्सन्स and group of the person is called as personal account. Real account म्हणजे काय? Real account is the including property and assets are called as real account. And nominal account expenses, losses, gain and income हे जे येतात ते नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. दोन अकाउंटचे प्रकार आहेत, पर्सनल आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये पर्सनल अकाउंट येतं, त्याच्यामध्ये फक्त व्यक्तीचं नाव, ग्रुप, पर्सन, बँक, इन्स्टिट्यूशन, चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे ते पर्सनल अकाउंटमध्ये घेतले जातात. आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट येतं. रिअल अकाउंट म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. रिअल अकाउंट आर इन्क्लुडेड इन प्रॉपर्टी और असेट्स are included in real account. For example, plant and machinery, building, furniture, motor car, all tangible दृश्य आणि अदृश्य asset, tangible and intangible assets are included in real account. समजतं का मी काय बोलतो ते? ओ हिरो उभा राहा. पर्सनल अकाउंट म्हणजे काय? रिअल अकाउंट. नॉमिनल अकाउंट आर रिप्रेझेंट losses, gain, income and expenses are included in real account. For example, rent paid, rent received, महिने, उत्पन्न, खर्च, फायदा आणि तोटा हे सर्व जे आहेत ते नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. समजलं? रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आणि एवढं जरी समजलं तुम्हाला ह्या वर्षी एंट्र्या जरी आल्या, कारण पाया जो आहे तो पक्का झाला पाहिजे. 10 प्रॉब्लेम 15 प्रॉब्लेम घेऊन हे नाही. समजलं का? रिअल अकाउंट म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट म्हणजे काय. ट्रान्झॅक्शनचे सांग बरं. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तू? हां, ट्रान्झॅक्शन्स. व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन? ट्रान्झॅक्शन्स मीन्स डीलिंग विथ 2 or more पर्सन्स. दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये जे डीलिंग होतं त्याला ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. 3 टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन हे आलं पाहिजे. कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय रे? बसून सांग, काय घाबरू नको, बसून सांगा उत्तर. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? जे व्यवहार रोखीने होतात, दोज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन कॅश, ओनली कॅश. क्रेडिट म्हणजे काय? उधारीने होणारे व्यवहार. ऑन क्रेडिट खरेदी आणि विक्रीचे उधार किंवा रोख व्यवहार होतात, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि तिसरा ट्रान्झॅक्शन कोणता? बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? वस्तूच्या रूपात वस्तू देणे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने जे आहेत ते या कन्सेप्ट ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. डेटर्स, क्रेडिटर्स, नंतर बॅड डेट, असेट्स म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय लक्षात घ्या. डिस्काउंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट मी काल सांगितलेलं आहे. अशा गोष्टी ज्या आहेत त्याला पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये आपण लक्षात ठेवायचे. लक्षात घ्या. आता डेबिट आणि क्रेडिट जे अकाउंट आहेत त्या अकाउंटच्या लेफ्ट हँड साईडला डेबिट साईड म्हणतात आणि राईट हँड साईडला क्रेडिट साईड म्हणतात. ही जी साईड आहे ही राईट साईड जी आहे ती क्रेडिट साईड आणि डावी साईड लेफ्ट हँड साईड जी आहे ती डेबिट साईड असते. अकाउंटमध्ये 2 साईड असतात, एक डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. लक्षात घ्या. ते रूल्स वगैरे आपण सुरू करूया. आता पर्सनल अकाउंट जे आहे त्या पर्सनल अकाउंटचे रूल्स आहेत. ते रूल्समध्ये डेबिट आणि क्रेडिट डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम चालू आहे. ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन टू अफेक्ट डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 एंट्री केल्या जातात. 2 डेबिट बरोबर क्रेडिट. 2 इफेक्ट म्हणतात त्याला अकाउंटच्या भाषेत. डेबिट ॲज वेल ॲज क्रेडिट. आणि हे जे आहे डेबिट क्रेडिट, उदाहरणार्थ माछीला मी पैसे दिले, अमाऊंट पेड टू माछी,
माछीला मी 1,000 रुपये दिले, हा व्यवहार झाला. या व्यवहाराच्या ह्या पर्सनल रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये तुलना करायची. माछी कोण आहे? व्यक्ती आहे. हा काय झाला? पर्सनल झाला, पर्सनल अकाउंट झालं. लक्षात घ्या. क्लासिफिकेशन अकाउंटचं करायचं की समजा 10 प्लांट अँड मशिनरी खरेदी केली. परचेस्ड प्लांट अँड मशिनरी फ्रॉम अशोक, अशोकपासून प्लांट अँड मशिनरी खरेदी केली. आता कशी खरेदी केली? कॅश किंवा रोखीने. फॉर कॅश असेल तर रोखीने. परचेस्ड फ्रॉम मशिनरी फ्रॉम अशोक असेल, व्यक्तीचं नाव असेल, खरेदी केली असेल किंवा विकला असेल तो उधार ट्रान्झॅक्शन असतो, ऑन क्रेडिट. फक्त व्यक्तीचं नाव असेल आणि त्यांच्यामध्ये जे व्यवहार झाले असतील. शेवटचा उभारा रे, मी काय सांगतो समजतं का? नक्की का? समजलं तरच मला सांगा. बोलायचं, घाबरायचं नाही. मी काय तुम्हाला मारणार नाही किंवा काही नाही. समजलं का? समजलं नाही तर विचारायचं. हे सर्व तुम्हाला मी व्हॉट्सअपवर 10 वेळा पाठवलेलं आहे. परत सांगतो, परत लिहून देईल नंतर. फक्त लेक्चर व्यवस्थित ऐका. 2 आज आणि उद्या आपण पुढच्या सोमवारी गुरुवारी लिहून घेऊ. लक्षात घ्या. असे जे व्यवहार होतात त्या ट्रान्झॅक्शन जे आहे त्या ट्रान्झॅक्शनला 2 गोष्टीत विभागलेलं असतं. एक डेबिट आणि दुसरं कोणतं? क्रेडिट. लक्षात घ्या. आता पर्सनल अकाउंट जे आहे त्या पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट, त्याचे नेम आहे डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय? मिळणारा. क्रेडिट द गिव्हर, देणारा. गिव्हर म्हणजे देणारा. लक्षात घ्या. अमाऊंट पेड टू अशोक, अशोकला पैसे दिले. लक्षात घ्या. पैसे आले का गेले? गेले. म्हणून हा जो व्यवहार जो आहे हा व्यवहार पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंटमध्ये बसवायचा आहे. लक्षात घ्या. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिअल अकाउंटचा नेम आहे, लिहून दिल ते. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन, कॅश गोज आउट. आता परचेस प्लांट अँड मशिनरी फॉर ₹50,000 फॉर कॅश. तुमच्या भाषेमध्ये त्या व्यवहाराचा अर्थ समजला पाहिजे आणि अर्थ समजल्यानंतर तुलना करायची. हा व्यवहार जो आहे कोणत्या अकाउंटमध्ये बसेल, कोणत्या अकाउंटमध्ये डेबिट जाईल आणि कोणत्या अकाउंटमध्ये क्रेडिट जाईल. लक्षात घ्या. कोणताही व्यवहार असू द्या. लक्ष कुठे रे? मी काय बोलतो? वरा. व्यवहाराच्या किती नोंदी करतात? 3 नोंदी करतात. त्याच्या पाठीमागे व्यवहाराच्या 2 नोंदी होतात. लक्ष ठेवणार बाबा. प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी केल्या जातात. मिस्त्री सरांना बोलू ना इकडे. सर बाजूला त्यांना बोलू ना. जागा सरांना बोलू इथे सरांना. प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी केल्या जातात. पहिली नोंद होते डेबिट साईड, डेबिट नोंद होते आणि दुसरी जी आहे क्रेडिट नोंद होते. लक्षात घ्या. बसा. समजून मग काय फायदा? समजायलाच पाहिजे ना. प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी करतात. पाहिजे तर उद्या त्या सरांच्या वर्गात बसा. हे सर शिकवतायत डेबिट क्रेडिट. मस्त सर यांचा पण बसा एकत्र. समजत नाही यांना. हा म्हणतो व्यवहाराच्या 3 नोंदी करतात. 4 दिवसापासून सांगतोय तर 3 नोंदी होतात म्हणजे व्यवहाराच्या. 3 नोंदी होतात म्हणजे प्रत्येक व्यवहाराच्या. तुम्हाला जर पाहिजे तर सर फार छान शिकवतात. त्यांच्या वर्गात जाऊन बसा. दुसरा पिरियड मी विचारतो. हां प्रिन्सिपल झालं नाही? डबल एंट्री त्यांना मी सांगितलं थोडंसं जास्त नाही. आता रूल्स ऑफ क्लासिफिकेशन चालू केलं तुम्ही. मग माझं आता क्लासिफिकेशन चालू करतो. हां मी इंग्लिश सरांना विचारतो. पहिला तास तर ते देणार नाही. दुसऱ्याला घ्या ना मग सर. उद्या आज विचारतो मी. बघा जमलं तर मी सरांना विचारून बघतो. म्हणजे तुम्हाला क्लासिफिकेशन सर सांगतील. मग हां टाईप्स ऑफ अकाउंट पर्सनल नॉमिनल तेच करून घ्या. हां त्यांचे रूल्स लिहून देणार ना. उद्या यांना बघतो. हां
बघा सरांना विचारून बघतो, जर दिली परमिशन तर एकत्र बसा, तुम्हाला समजून सांगतील. साधं येणार आहे, काय त्याचं अवघड आहे, तू लक्षच देत नाही तर काय करणार आहे. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट लक्षात घ्या. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट प्रत्येक व्यवहारमध्ये हे जे 3 अकाउंट आहेत, 3 अकाउंट आहेत. पर्सनल अकाउंटचा नेम माहिती आहे का? उभा राहा, बसून सांग, मला उभं सांग, सोडणार नाही तुलाच विचारेल मी. हां, पर्सनल अकाउंटचा नेम सांग ना. तुला आतापर्यंत अकाउंटमध्ये काय समजलं? उभा राहा. हां, त्याच्यापेक्षा मग पर्चेसिंग घेतलं असतं ना. अकाउंटमध्ये काय समजलं? ट्रान्झॅक्शन समजले? हां, बघ, लक्ष दे व्यवस्थित. पर्सनल अकाउंटचा नेम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. नंतर रिअल अकाउंटचा नेम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंट जे आहे ते नॉमिनल अकाउंटचा नेम आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द गेन अँड इन्कम. हे नेम जे आहे या नेमामध्ये कोणताही व्यवहार बसवायचा, लक्षात घ्या. पर्सनल अकाउंट म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, रिअल अकाउंट म्हणजे काय सांगितलेलं आहे, आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे काय सांगितलेलं आहे. त्याचे रूल्स मी तुम्हाला सांगितले. त्याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. बघा आता असे काही व्यवहार आहेत, त्या व्यवहारामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो कोणत्या अकाउंटमध्ये बसतो ते बघा. रेंट पेड ₹50,000. रेंट म्हणजे काय? भाडं. पेड म्हणजे दिने. ₹50,000 रेंट दिलं, भरलं, याचा अर्थ. हा व्यवहार जो आहे, हा व्यवहार कोणत्या अकाउंटमध्ये जाईल? याच्यामध्ये 2 अकाउंट तयार झालं, रेंट आणि पैसे, कॅश. किती अकाउंट तयार झाले? 2. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल. पेड, रेंट हे जे 3 अकाउंट आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनलमध्ये बसवायचं कोणताही व्यवहार. पेड रिक्षा चार्जेस ₹10 रिक्षा भाडं दिले, किंवा पेड इलेक्ट्रिक बिल, किंवा परचेस टेबल, कोणतेही व्यवहार असू द्या, जगामध्ये कोणतेही व्यवहार झाले त्या व्यवहाराची डबल एंट्री बुककीपिंगने नोंद होते, पर्सनल, रिअल आणि नॉमिनलमध्ये. कशी जर्नलमध्ये नोंद केली जाते, ते आपण जर्नल, ज्या ठिकाणी ट्रान्झॅक्शनची नोंद केली जाते त्याला जर्नल म्हणतात. एंट्री, एंट्रीचं माहिती मी सांगितली. नॅरेशन म्हणजे काय सांगितलं? नॅरेशन माहिती ना? नॅरेशन म्हणजे काय रे? हां, सांगितलं ना मी नॅरेशन पहिल्या दिवशी. नॅरेशन म्हणजे जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहाराची शॉर्ट आन्सर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ब्रॅकेट जी एंट्री करतो त्या एंट्रीच्या खाली आपण त्या ट्रान्झॅक्शनचं संक्षिप्त रूपांतर लिहायचं, त्याला नॅरेशन म्हणतात. लक्षात घ्या. आहे का तुझ्याकडे वही कन्सेप्ट लिहिली, नॅरेशन वगैरेचं लिहिले ना? दाखवतो, सगळं वाचून दाखवतो बघा तुम्हाला. लिहिलं, पाठवलेलं आहे मी. नॅरेशन माहिती नाही बाबू? नाही, तू ते पण लिहिलं नाही. क्लास कन्सेप्ट लिहिलं नाही तू. पर्सनल रिअल लिहिले, रूल्स लिहिलेत, टँजेबल इनटँजेबल लिहिलेत, डेबिट क्रेडिट. त्या कन्सेप्ट नाही लिहिल्या का तू अगोदर? या 22-23 पाठवल्या त्या. डिटर्स म्हणजे काय, क्रेडिट्स म्हणजे काय, नाही लिहिल्या? पाठवलेत ना ग. नॅरेशन, ज्या एंट्री म्हणजे काय, रेकॉर्डिंग. एंट्री म्हणजे काय माहिती आहे का? एंट्री म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन प्रॉपर फॉर्म. एंट्री म्हणजे जो व्यवहार जो आहे, ट्रान्झॅक्शन जे आहे, त्या ट्रान्झॅक्शनची जी रेकॉर्ड करतो प्रॉपर बुकमध्ये त्याला एंट्री म्हणतात.
अशोक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट ही एंट्री झाली. एंट्री इज द रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर फॉर्म किंवा प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज एंट्री. नॅरेशन म्हणजे काय? नॅरेशन म्हणजे ब्रीफली एक्सप्लेनेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. ही एंट्री जी केली, ही एंट्री केल्यानंतर ते ब्रॅकेटमध्ये जो आपण लिहितो त्याला नॅरेशन म्हणतात. बिंग किंवा फॉर पासून सुरुवात होते नॅरेशन, त्याला नॅरेशन म्हणतात. तुम्ही एंट्री केली रेंट पेड, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट अशी एंट्री केली अकाउंटमध्ये आणि त्याला बिंग पेड रेंट, ही जी बिंग पेड रेंट आहे ब्रॅकेटमध्ये त्याला ब्रीफली ट्रान्झॅक्शन्सचा जो अर्थ आहे त्याला एंट्री नॅरेशन म्हणतात. ते मी पाठवलेले आहेत 22, परत पाठवतो. एंट्री लक्षात घ्या. ही जी एंट्री आहे ती एंट्री जी होते रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन प्रॉपर फॉर्मॅट किंवा प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज एंट्री. लक्षात. नॅरेशन म्हणजे काय? तुम्ही जी एंट्री केलेली आहे ते एंट्रीच्या ब्रॅकेटमध्ये जे लिहिलं जातं त्याला नॅरेशन म्हणतात. ड्रॉइंग म्हणजे काय? ड्रॉइंग बोल. पर्सनल रिअल अकाउंटचे नेम तुम्हाला लिहून देतो. काय रे तुम्ही लक्ष देत नाही. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट म्हणजे मध्ये काय सांगतो ते लक्षात घ्या. बस खाली ते लक्षात घ्या. ते जुनं आता नवीन काही सांगत नाही. परत तेच सांगायला वेळ नाही. पूर्ण कॉलेज सुरू होईल तेव्हा परत लक्ष द्या. दररोज यायचं. काय घरी काही काम असतं? कॉलेजला दररोज 3च दिवस कॉलेज असणार आहे. एकतर वर्गात तुम्ही व्हॉट्सअपवर काही समजत नाही, बघत नाही, बघितलं तर समजत नाही. बरोबर आहे ना? मग वर्गात तरी येऊन बसा ना. हां, काही काम नाही, आरामात सगळा. उद्या हेच घेणार आहे. हां, अरे मग असं पनवेलला मग सुरुवात कधी करू मी? काल पण आला नाही म्हणून तुला समजलं नाही. तुम्ही जर थोडं समजेल ना, तुम्हाला समजलं तुम्ही 10 दिवस येऊ नका ना. मग एखादा प्रॉब्लेम तुम्हाला जेव्हा समजलं ना, तर सर मला समजलं रूल्स ऑफ अकाउंट्स, 5 दिवस ॲब्सेंट राहा, काय फरक पडत नाही. फक्त काय अमाऊंट बदलणार, व्यवहार तेच होणार आहे. समजलं का? व्यवहार तेच होणार आहे, फक्त काय हे थोडंफार चेंज होईल नवीन भाग. पण तुम्हाला जर तुम्ही सुरुवातीपासूनच जर अशा दांड्या मारायला लागले तर मग नंतर तुम्हाला माझं काही नुकसान नाही. मला काय तुम्हाला समजलं नाही समजलं मला फायदा तोटा आहे का?